हॅलो फ्रेंड्स, पाहूयात पुढील भाग. सनी हसरा चेहरा करत आत जात, आजी बोलवलंस? हो ये ना. तुला आजकाल वेळ नाही आजी? तसं नाही आजी. सनी मग कसं? माझं सोड, तुझं सांग काय चाललंय आजी? माझं काय सनी? मी काय ऐकते? तू बाळ का नको म्हणतोयस आजी? आजी मी कुठे नको म्हणतोय, मी फक्त आता नको म्हणतोय. तिचं करिअर आहे, त्यात ती माझ्यापेक्षा एवढी लहान. मला एवढी मोठी जबाबदारी द्यायची नाही. सनी करिअर तर होत राहील, पण एकदा का वय निघून गेलं की मग फक्त प्रयत्न करावे लागतात. आणि तुमच्या वयाच्या अंतराचं कारण नको देऊस. तू तिला पसंत केलंय, प्रेम करतोस तिच्यावर, मग तिचा पण विचार कर आजी. हो आजी, तिचा विचार करूनच नको म्हणतोय. ती अजूनही लहान मुलासारखं वागते. कुठे बाहेर गेली तर मला लक्ष द्यावं लागतं. त्यात सारखं इकडे तिकडे धडपडत असते. तिला मॅच्युअर वागू दे, मग विचार करेन. सनी बोलत होता तर मागे दारात राहून पूजा गाल फुगवून ऐकत होती. आजी घालत हसत, ये ना आत ये. जसं सनी मागे बघतो तर पूजा गाल फुगवूनच आत येते. दोघांसोबत बोलायचं होतं, पण आता वातावरण वेगळं होतंय वाटतं आजी पूजाकडे बघत. पूजा आजी ना, मी नंतर येऊन बोलते, तोपर्यंत तुम्ही यांना समजावून सांगा. आणि हो, तुमची फेवरेट भाजी बनवते आजीकडे बघून. म्हणजे आजीला पटवायची तयारी करते. बोल ना सनी. बघितलं आजी कसं बोलतात चिडून. पूजा तू जा, बघते याला आजी. सनी, नक्की सनी झालंय काय तुला? तुला तर बाळ आवडतात ना, मग असं तिला का बोलतोस? अरे तिच्या इच्छेचा तर मान राख. तुला बाळ का नकोय? त्यात एक माझ्या मनासारखं कारण दे आजी. तिला बाळ का हवंय सनी? तसं आजी रागाने बघतात. सनी शांत होत, बरं आजी, मला वाटतं तिला कोणीतरी बोललं असणार किंवा काहीतरी झालंय जे मला माहिती नाही. कारण मागे तिला बाळाबद्दल बोललो तर स्पष्ट बोलली होती, बाळ आवडत नाहीत आणि मला नकोय. 2 दिवस त्या सानवीला सांभाळलं तर आजारी पडली होती. मग आता हे सगळं जमेल का? उगाच परत स्वतःकडे माझ्याकडे दुर्लक्ष करणार, आणि हे मला नकोय. सनी खाली मान घालत, आजी गालात हसत, तिने स्पष्ट सांगितलं होतं तिला बाळ कधीच नकोय. सनी मान वर करत नाही. मग अरे सनी, वयाच्या प्रत्येक टप्प्यात माणूस बदलत असतो. त्यात आपल्या आवडी किंवा आपल्या सवयी पण असतात. आता तू म्हणतो बाळाचा आणि यांचा काय संबंध आजी? सनी, मागे वर्षभरापूर्वी होती तशीच आहे का ती आजी? नाही. सनी मान हलवत, मग हेच सांगायचं आहे तिला? आता वाटत असेल ना तुमचं बाळ असावं, छान तुमचं कुटुंब असावं. बाळासोबत काही जबाबदारी येतात, त्यासाठी आपण सगळे आहोत ना तिला मदतीला. तिला एकटीला थोडीच करायचं आहे सगळं आजी. सनी निघून जातो. पूजा जेवायला बोलवायला येतच होती. सनीला बघून नाक मुरडत निघून जाते. सनी मनातच किती नखरे करते. बेबी झाला तर हिच्यावर अजिबात जाऊ नये म्हणजे झालं, नाहीतर दोघांचे नखरे बघावे लागतील. आजी चला ना जेवायला. पूजा, हो जाऊ, मी आले फ्रेश होऊन आजी. बरं. पूजा, पूजा नक्की तुझी तयारी आहे ना बाळाबद्दल? का उगाच आम्ही बोलतो किंवा त्या वयात बाळ हवंय व्हायला हवं बोलतो म्हणून विचार करतेस आजी? नाही आजी, तसं काही नाही. पूजा, बरं येते मी, जातो आजी. पूजा बाहेर निघून येते. सनी हॉलमध्ये बसून पप्पांसोबत बोलत होता. एक नजर त्याच्याकडे बघत, हे नक्की तयार झाले असतील ना मनातच. परत सनीला बघून नाक मुरडते. नंतर अंकुश पण सनीला जॉईन होतो. सगळे एकत्र जेवायला बसतात. सगळे अंकुशला ओळखत असल्यामुळे मस्त गप्पा मारत मजा मस्ती करत जेवण चालू होतं. अंकुश म्हणतच, किती छान फॅमिली आहे, नशीब लागतं अशा चांगल्या लोकांना जन्माला यायला. काहीतरी पुण्य केलं तरच भेटतं. बोलता बोलता सारखी गाडी अंकुशच्या लग्नावर घसरत होती. शेवटी वहिनीसाहेब, तुम्ही शोधा एखादी तुमच्यासारखी, मग काय लगेच दुसऱ्या मिनिटाला लग्न करेल. अंकुश हसतच. तसं सनी लगेच, मग तुला पण एखादी तिची मैत्रीण बघू का? हो चालेल, पण फक्त वहिनीने विश्वासाने सांगितलं पाहिजे, हिच्याशी लग्न करा. अंकुश, तसं सनी लगेच, अरे मग काय आता, आज आत्तापासूनच ती बघेल तुला मुलगी. असे तिच्या 2-3 मैत्रिणी आहेत ना पूजाकडे बघत. तर इकडे बारीक डोळे करून संशयाने सनीकडे बघत होती. सनी विषय सावरत, बघशील ना ग? हो बघते ना. पूजा हसतच. सगळे जेवण करून मस्त आईस्क्रीम खात लॉनमध्ये होते. आत्या आणि विहानचे बाबा नुकतेच बाहेरून आले होते. अंकुशला ओळखत असल्यामुळे ते पण त्याला भेटायला येतात. काय, कसं चालू आहे काम? विहानचे बाबा, छान चालू आहे. तुम्ही कसे आहात? अंकुश, आम्ही काय ठीकच म्हणावं. आत्या सूर लावून, म्हणजे काही झालं का? अंकुश सनीकडे बघत. पूजा त्यांच्यासाठी आईस्क्रीम आणायला जात होती की आत्या? विहान, दुसरं कोण? एकच मुलगा म्हणून एवढा लाडाकोडात वाढवायचं आणि पुढे जाऊन त्यांनी आपला एक शब्द ऐकायचा नाही. काही नाही, संगतीचा परिणाम. पूजा गुपचूप आत निघून जाते. हो का? मग तू घरात पण राहत होतास की बाहेरच्यांवर काय ढकलायचं? तू त्याचं ऐकत नाहीस म्हणून होतंय. विहानचे बाबा जरा चिडूनच. अंकुशला काहीच कळत नव्हतं. सनी बाकी सगळ्यांना नंतर अंकुशला इशारा करतो, चल निघू म्हणून, आणि सगळ्यांना गुड नाईट करून निघतात. घरात येतात तर पूजा समोरून येत होती. सनीला बघून जवळ जात, तुम्ही नेहमीप्रमाणे आज पण काहीच बोलले नसणार. आपण ना ह्या घराला कुस्तीचा आखाडा बनवून घेऊ. एक दिवस शांततेत जाऊ देत नाही. सगळ्यांचं रोज काही ना काही चालू असतं. सनी चिडून वैतागत. समोरच अंकुश होता. पूजाला कसं तरीच वाटतं. मेडच्या हातात आईस्क्रीम पाठवून देते. डोळ्यातले पाणी अडवतच निघून जात होतीस की सनी हाताला धरून थांबवतो. आता काय झालं रडायला?
मी काही बोललो का? एवढा बोलता अजून काय राहते बोलायचं? आणि दरवेळी मला आणि माझ्या मैत्रिणींना का मध्ये घेतात? पूजा हुंका दाबत पूजाला रडताना बघून सनी रूममध्ये जाऊन शांततेत बोलला ना, अंकुश काही नाही तुझ्यासमोर बोलते म्हणून तिला वाईट वाटतं आणि दरवेळी हिच्या मैत्रिणी काहीतरी उद्योग करतात त्यामुळे म्हणतोय विचार कर तुला पण हिची. सनी बोलतच होता की अंकुश नजरेने शांत बसायला लावतो तसं सनी गप्प बसतो. पूजा प्रश्नार्थक नजरेने बघत, एक मिनिटं माझी मैत्रीण कोणती आणि तिचं काय इथे? काही नाही. सनी विषय सावरत, नाही तुम्ही काहीतरी बोलत होतात आणि तुम्ही अंकुश भाऊजींना सांगत होता विचार करा. पूजा, सनी मला झोप येते, गुड नाईट अंकुश. तसं अंकुश पण इकडे तिकडे नजर करत पळतच वर जातो. पूजा सनीकडे बघत काही बोलणारच की सनी फोन कानाला लावत बोलायला लागतो, काहीतरी गडबड आहे. पूजा तसं सनी तिच्या खांद्यावर हात टाकत, चल वर झोपायला जाऊ. दोघेही रूममध्ये जातात. पूजा फ्रेश होऊन कपडे बदलून येते तर सनी बेडवर बसून मोबाईल बघत होता. अहो ते खाली तुम्ही काय म्हणत होतात? पूजा, काय? प्रश्नार्थक नजरेने सनी जसं आठवतच तसं लगेच मी आलोच फ्रेश होऊन, जाऊ दे म्हणतच फोन बघत बेडवर जाऊन झोपते. सनी येऊन पूजाच्या बाजूला झोपतो, अंगावर हात टाकून जवळ ओढून घेतो. पूजा म्हणतच, यांना काय झालं? काय झालं? काय विचार करतेस? सनी, काही नाही. आजी काय बोलल्या? पूजा, तू सगळ्यांना कसं सांगत असतेस? सनी, मी काय केलं? मलाच त्यांनी बोलवलं होतं. पूजा चिडून हात बाजूला करत सनी घट्ट पकडून ठेवत, मला आधी खरं खरं सांग, तुला बेबी का पाहिजे? एवढे दिवस तर आवडत नाही बोलत होतीस, पहिल्यांदा तुम्ही पण आवडत नव्हता, परत आवडला ना? मग तसंच. पूजा, मी व्यवस्थित विचारतोय ना? सनी, मग नीट विचार करा आणि नक्की काय विचारायचं आहे ते ठरवा. पूजा पाठीवर झोपवत. सनी 2 मिनिटं शांत बसतो. नंतर, तुला बेबी नको होतं ना? म्हणजे तुला आवडत नाही, घाण वाटतं? 1 मिनिटं. त्यानंतर मी बोलले पण होते मला वर्ष झाल्यावर बेबी हवंय. आधी नको आणि बेबीला आपण क्लीन ठेवलं तर घाण का वाटेल आणि सवय झाल्यावर आवडेल की? पूजा, म्हणजे तू बोलली नव्हतीस बेबी नकोय? सनी, मी मागे बोलले होते, तुम्ही ऐकलं नसेल. जर लग्नानंतर लगेच बेबी झाला तर फ्रेंड्स चिडवतील किती घाई केली म्हणून, ते पण सांगितलं होतं. आणि हो, मला बेबी आवडतात, काही आगाऊ असतात पण आपलं माझ्यासारखं असेल, स्वीट इनोसंट. पूजा, म्हणजे तुला फिक्स बेबी हवंय? सनी खात्री करत, हो हवंय. आता आणायचं? पूजा डोळे मिचकावत, कुठून? ए बाई, काहीतरी कामाला नको लावूस. सनी. पूजा हसते, मग करायचं ना प्लॅन? आपण ना उद्याच डॉक्टरांना भेटू, उद्या ऑफिस नंतर जाऊ. डॉक्टर का? सनी, बरं नको डॉक्टर, पण बेबी प्लॅन फिक्स, विचारायचं नाही. पूजा, तू आधी मोठी हो, मला 2-2 बेबी सांभाळणं जमणार नाही. सनी, काही काय, मी मोठीच आहे. पूजा खांद्यावर फटका मारत, बेबी झाल्यावर असं गोंधळ, ओरडणं, पळणं, पडणं असलं काही चालणार नाही. ते तुला जमेल का? आणि मेन म्हणजे शहाण्या मुलीसारखं वाग ना. सनी, हो जमेल, सगळं जमेल, तुम्ही फक्त तयार व्हा, हवं तर तुम्ही डेमो बघा, मी शांत राहते, गोंधळ बंद, सगळं बंद. पूजा, ओके चालेल. सनी. पूजा. दोघे शांत झोपी जातात. दुसऱ्याच दिवशी पंडितजींना बोलवून जॉनच्या लग्नाचा मुहूर्त बघायचं चालू होतं. संध्याकाळी सनीसोबत जॉन पण घरी आला होता. एका आठवड्यातच होता, सगळे त्यांच्या मुहूर्ताला रेडी झाले. जरा घाई होते वाटत नाही सर? जॉन पप्पांना, काही घाई नाही, आम्ही सगळं करू, फक्त तू लवकर सुट्टीची तयारी कर. आणि हो, लग्नाआधीच्या नंतरचे सगळे पूजा वगैरे आमच्याकडेच होतील तुझे. पप्पा, हो जसं सनीचं केलं तसं तुझं पण असणार. आजी डोळ्यात हलकं पाणी आलं होतं. एवढा दिवस फॅमिली नाही म्हणून वाटत होतं, पण आज पूर्ण फॅमिली मिळाली होती तरी संकोचून, नको कशाला उगाच. जॉन बोलतच होता की ते काही नाही, आमच्या पद्धतीने सगळं होणारच, नंतर आपण चर्चमध्ये पण करू, उद्यापासूनच तयारीला लागायला हवं. आई, हो ना? सनी, ह्या 15 दिवसांसाठी दुसरा PA बघ, याला थोडं निवांत सोड काका. सगळे हसत खेळत गप्पा मारत जेवण करतात. जेवणानंतर जॉन निघून जातो तर इकडे सनी आणि अंकुश लॉनमध्ये फिरत होते. काय झालं, टेन्शन दिसतंय? अंकुश, काही नाही. बरं तुझं सांग, तू काही विचार केलाय की नाही? कसं तिला बोलणार काही? कारण इकडे आल्यावर त्या सगळ्या मुली एकत्रच असतात, चान्स तुला शोधावा लागणार. सनी, आधी येऊ तर दे तिला. बरं ती कधी येणार आहे, काही कळालं? अंकुश, बहुतेक 2 दिवसांनी येईल. पूजा बोलत होती. सनी, बरं मी माझं मुंबईला काम आहे ते करून येतो मग. अंकुश, मग घरी जाणार आहेस का? सनी, कोणतं घर? जिथे आपली लोक असतात ते आपलं घर असतं आणि तिथे आता तरी माझं कोणीच नाही, सो मी इकडेच येईन. अंकुश. सनी अंकुशच्या खांद्यावर हात टाकत दिलासा देतो. सकाळी ब्रेकफास्ट करताना राकेशच्या मॉमचा फोन आला होता. सनी विचार करतच, यांचं एवढं सकाळी काय काम निघालं असेल? रिसिव्ह करत, बोला ना आंटी. थोडा वेळ बोलून फोन ठेवून देतो. पूजा. आई. सगळेच प्रश्नार्थक नजरेने बघत होते. काही नाही, राकेशच्या मॉमचा फोन होता, काम आहे म्हणून. सनी. नंतर सगळे आपल्या कामाला निघून जातात. सनी. पूजा गाडीत बसल्यावर ड्रायव्हरला गाडी राकेशच्या घराकडे घ्यायला लावतो. आपण दुसरं कुठे चाललोय का? पूजा. हो, राकेशच्या मॉमने बोलवलंय. सनी. मोबाईल का? पूजा. काम आहे बोलते, बघू चल. सनी. ओके. पूजा शांत बसते. दोघे थोड्याच वेळात राकेशच्या घरी पोहोचतात. राकेशचे मॉम खाली ये ना बस. दोघेही बसतात. सनी. तुम्ही बोला होता काही काम आहे? हो, हे येतील तोपर्यंत तू स्टडीमध्ये बस,
मी पूजासोबत आहे इथे, तुझी कॉफी तिकडे पाठवेन. मिसेस पटेल ओके. सनी मेडसोबत स्टडीला निघून जातो. पूजासोबत खूप छान प्रेमाने बोलत होते. खूप दिवस झाले राकेश सर दिसले नाही. पूजा हो, तो आजकाल घरीच येत नाही. मिसेस पटेल हताशपणे का काही झालं का? पूजा मागच्या 3 महिन्यांपासून 1 दिवसापेक्षा जास्त घरी थांबला नाही. विचारलं तर बोलतो मला इथे करमत नाही. आम्हाला पण एकुलता एक मुलगा आहे, वाटतं लग्न करावं, घरी राहावं, पण काहीच ऐकत नाही. मिसेस पटेल पूजा गप्प बसते. पूजा तू त्याची बेस्ट फ्रेंड आहे ना गं, तू त्याला समजावशील का? लग्न कर, घरी राहा, त्याला आवडेल त्या मुलीशी लग्न करू दे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही स्टेटसचा पण विचार करणार नाही. मिसेस पटेल जीवाच्या आकांताने मी बोलेन पण ते ऐकतील का? पूजा असं नको बोलू, तुझं ऐकेल तो. तू दरवेळेस बोलतो पूजा लहान आहे पण समजूतदारपणे बोलते, छान बोलते, कोणताही प्रॉब्लेम सहज सोडवते. मिसेस पटेल पूजा म्हणतच माझ्याबद्दल एवढं करशील ना मदत प्लीज? पूजा हातात हात घेत. मिसेस पटेल हो, मी नक्की मदत करेन. पूजा तेवढ्यात मेड येऊन स्लेक्स ठेवून जाते. घे ना, तुझ्या आवडीचं आहे. मला राकेश बोलला तू स्पायसी खाल्लं नाही म्हणून बनवायला सांगितलं. मिसेस पटेल ओके. पूजा तेवढ्यात वरून राकेश कॉलवर बोलतच येत होता. वय वाढलं होतं पण जिममध्ये कमावलेली बॉडी अजूनही 6 ॲब्स दिसत होती. मिसेस पटेल पूजाकडे बघत आजचा दिवस तू इथे आहे प्लीज, त्याला कसं पण करून थांबव. ओके, प्रयत्न करते. पूजा राकेश पूजाला बघून फोन ठेवतच घाईने जवळ येतो. तू इकडे? राकेश पूजा आणि मिसेस पटेलकडे बघत हो, अरे तुझ्या डॅडचं काम आहे म्हणून सनी आणि ही दोघे आलेत. मिसेस पटेल ओ मॉम चहा बनव ना, ही कॉफी घेत नाही. राकेश त्याच्या चेहऱ्यावरची चमकच सांगून जात होती. पूजा त्याच्यासाठी खूप स्पेशल आहे. अरे आपलं घर पण दाखव ना, बिचारी कंटाळून गेली असेल. मी तिला एका ठिकाणी बसवून घेतलंय. मिसेस पटेल हो चल. पूजा राकेश उठत दोघे घर बघायला लागतात. छान मोठं घर होतं पण खूपच शांत, जसं की इथे कोणीच राहत नाही. घर खूप शांत आहे ना? पूजा हो ना, ते जाऊ दे, तू सांग तुझं काय चाललंय? सनी त्रास तर देत नाही ना? राकेश हसत नाही पण मी कधी कधी देते, नाहीतर ते म्हणतील किती बोर झालीस तू. पूजा हसत. राकेश हसायला लागतो. ड्रामेबाज तुम्ही लग्न कधी करताय? पूजा राकेश हसायचं थांबतो. तुला कोणीच काही बोललं का? किंवा मॉम नाही ना? पण माझा बेस्ट फ्रेंड असं किती दिवस एकटं राहणार? आणि हो, एवढा दिवस कुठे होता? एकदा पण ऑफिसला आले नाही, कॉल नाही, काही नाही. पूजा तक्रार करत हसतच नाही ग, काम असतं, तुला जेव्हा भेटावं वाटेल तेव्हा एक कॉल करत जा, लगेच येत जाईन. आणि लग्न? पूजा बघू नंतर. राकेश लॉनकडे दूरवर बघत अजून किती लेट? ते काही नाही, तुम्ही कुठे जायचं नाही, उद्या ऑफिसमध्ये या, नाही तर आजच या. मला थोडी मदत हवी आहे. पूजा अगं पण मला जायचं आहे. राकेश काही नाही, तुम्ही जॉन दादाचं लग्न होईपर्यंत आमच्या घरी मदतीला येणार. माझे सगळे फ्रेंड्स येणार आहे, तुम्ही पण यायचं. त्यानंतर ट्रिप प्लॅन करायचा चालू आहे ते पण सांगते. पूजा बडबडतच होती. राकेश घालत हसत मनातच किती गोड आहे, माझीच नजर लागेल. काय झालं, येणार ना? पूजा स्टेपवरून उतरत. राकेश भानावर येत. ओके मी उद्या ऑफिसला येतो. दोघे बडबड करत एकत्रच खाली येत होते. राकेशची मॉम सनी खाली गप्पा मारत होते. आज खूप दिवसातून हसताना बोलताना बघते. आयुष्यभर त्याने असं राहावं वाटतं. मिसेस पटेल सनीला आता खूप जास्त जेलस फील होत होतं. अजूनही राकेशच्या मनात पूजा होती. त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या वागण्यातून सहज कळत होतं. बोलता बोलता पूजा एक स्टेप मिस करते, पडणारच की राकेश पकडतो. तेवढं सनीही पळत जातो. 2 मिनिटं तिलाच कळत नाही काय झालं. थोडी शॉकमध्ये होती. हळू लागलं तर नाही ना? राकेश पूजा हात पकडून सनी तिला जवळ घेत. व्यवस्थित चालायचं ना, त्यासाठी बोलतो, बघून चालत जा. सनी पूजा गप होते आणि सनीचा हात घट्ट पकडते. त्यावरून कळत होतं की ती खूप जास्तच घाबरली. हे रिलॅक्स, घाबरू नको, काही नाही झाले. सनी राकेश एकदमच. नंतर एकमेकांना बघायला लागतात. पूजा आणून बसवत पाणी देतात. मिसेस पटेल पण चौकशी करतात. काय झालं? सनी काही नाही. पूजा रिलॅक्स होत. नक्की ना की डॉक्टरला बोलवू? राकेश काळजीने. सनीला खूपच राग येत होता पण स्वतःला शांत ठेवत मी घेऊन जाईन, तुमचं काम झालं असेल तर निघू. पूजा दोघांना बघत हो चल सनी. राकेश ऑफिसमध्ये या. पूजा आठवण करून देत हो येतो. राकेश सनी पण बाय करतो. दोघे बाहेर येऊन गाडीत बसतात. सनी पूजा त्यांची मॉम म्हणत होती लग्नासाठी तयार कर, तू फ्रेंड आहे, तुझं ऐकेल. सनी कामाकडे पण लक्ष दे बोलतो. देईन ना लक्ष, पण ऐका ना, त्यांनी एवढे दिवस लग्न का केलं नाही? पूजा मला नाही माहिती. सनी असं कसं, तुम्ही तर लहानपणापासून एकत्र आहे ना? पूजा हो पण असं थोडीच असतं, मला सगळं माहिती आहे. तू प्रियाला विचार, ते फ्रेंड होते एकत्र, कॉलेज स्कूल. सनी ओके बरं, त्यांना पण जॉन दादाच्या लग्नाचं इन्व्हिटेशन दिलंय. पूजा बरं. सनी दातावळत आणि हो कामापुरतं ह्याच्याशी बोलले तर बरं होईल. हो पण उद्या थोडा वेळ बोलेन, नंतर नाही. पूजा आता पाहूयात पुढे राकेश आणि पूजाचं